बोंबील आवडतो, पण बोंबीलचा वास आवडत नाही. म्हणून तुम्ही बोंबील खात नसाल तर मी आज तुमच्यासाठी एक सिक्रेट रेसिपी घेऊन येत आहे. चला तर मग रेसिपी पाहूयात. एकदम साधी आणि सोपी बोंबीलची चटणी. दहा ते 12 सुकलेले बोंबील घेतले. सर्व बोंबील साफ करून घेतले. बोंबील तव्यावरती भाजून घेतले. बोंबील भाजल्याने बोंबीलचा जो वास असतो तो थोडासा कमी होतो. त्यामुळे 5 ते 7 मिनटं मी बोंबील भाजून घेतले. भाजलेल्या बोंबीलमध्ये गरम पाणी टाकले. गरम पाण्यामुळे बोंबीलचा जो वास असतो तो अजिबात राहत नाही आणि बोंबील पटकन शिजतात पण. 10 ते 15 मिनटं असेच बोंबील गरम पाण्यात भिजत ठेवले. बोंबीलच्या आतले जे मणी आहेत ते सुद्धा मी काढून घेतेय. अशा पद्धतीने पूर्ण बोंबीलमधले मणी मी काढून घेतले. आता बनवूया बोंबीलची चटणी. त्यासाठी 4 ते 5 मध्यम आकाराचे कांदे, 2 ते 3 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले. 2 चमचे तेल घेतलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकला. कांदा असा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेतला. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकले. टोमॅटो पण छान असे परतून घ्यायचे. 3 ते 4 मिनटं टोमॅटो परतवून घेतला. बघा टोमॅटो किती मस्त असा शिजला आहे. त्यानंतर त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे. 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ. हे सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे. तेल सुटेपर्यंत अगदी 2 ते 3 मिनटं. मसाले चांगले परतल्यानंतर त्यामध्ये बोंबीलचे तुकडे टाकून घेतले आणि मिक्स करून घेतले. 1-2 मिनटं बोंबील चांगले मिक्स करून घेतले. आणि 2 ते 3 मिनटं त्याला वाफ देऊन घेतली. बघू शकता किती छान बोंबील शिजले गेलेले आहेत. थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि अशा प्रकारे मस्त अशी बोंबीलची चटणी तयार झालेली आहे. चपातीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत छान लागते बोंबीलची चटणी. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, कमेंट आणि लाईक करा. धन्यवाद.